सो पहिली आहे आपण आता रूम टूर करून घेऊया. माया काय काय दाखव. सो हा आहे दरवाजा. दाखव. छोटंसं कपाट. इकडे इस्त्री पण आहे. दोन ट्रॉली. चला इस्त्री आहे माया. व्हेरी नाईस. पिशवी आहे. लॉकर. ओके. खूपच डिटेल मध्ये तुम्ही दाखवता हो. इकडे आहे काहीतरी शू पॉलिश आहे. शू पॉलिश आणि स्लीपर्स. येस येस. तुमचं एकदम डिटेल मध्ये असतं का मॅडम? वरती काही हँगर्स आहेत. येस येस. छोटंसं कपाट. ते माझ्या मते ना स्टोरेज असेल. छोटंसं कपाट. मिनी बार. मिनी बार असतं. खाली फ्रीज असतं. खाली फ्रीज. त्याला खेळायला फ्रीज भेटलं. ओके. पूल आहे. ठेवा. बंद करा. चलो मायला. सो या साईडला आहे वॉशरूम आहे. इकडे वॉशरूम सगळ्यांचं सगळं असतं काय नथिंग न्यू इन न्यू. वॉशरूम इकडे. हे मी आहे. इकडे आतमध्ये आणि आतमध्ये शॉवर एरिया. चलो. आणि बाहेरमध्ये हो. इकडे आहे टीव्ही आणि टीव्हीच्या समोर आहे बेड. बाउन्सी बेड आहे. बाउन्सी बेड आहे. आणि इकडे स्टडी टेबल. इकडे डॅडीसाठी लॅपटॉप आणि माझ्यासाठी आहे. येस. मस्त व्ह्यू आहे. छान छान व्ह्यू आहे. म्हणजे सिटी व्ह्यू आहे. सिटी व्ह्यू आहे. हा मस्त वाटतंय हो. वा 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 वा. मोठं वाटतं एकदम. हो. समोर आहे मेट्रो आहे. ती काय नाव आहे? हेमंत मुखो पाडा काहीतरी नाव आहे. एकतर इकडचं काहीच वाचता येत नाही. सो आपण आता जिथे आहे ना, हे हॉटेलचं नाव आहे विवांता हॉटेल आहे आणि हे हावरा ब्रिज पासून खूप जवळ आहे. आता ते गुगलला मॅप लावून बघेल कुठे कुठे काय काय जवळ आहे. तीन गोष्टी तिने आम्हाला सांगितल्या ड्रायव्हरने की एक देवीचं मंदिर काली माता मंदिर. अजून काय बोलले ते? हावरा ब्रिज आणि अजून काहीतरी एक सांगितलं. अजून त्यांनी काहीतरी सांगितलं. बघूया आपण गुगल पण करूया. तर त्यात हे तीन गोष्टी आमचं हे आहे. बघूया आज जरा कसा वेळ मिळतोय काय मिळतोय. पहिला आम्ही जेवून घेणार आहे. आम्ही ऑर्डर केली रूम मध्ये. सो ते करूया आणि मग संध्याकाळी थोडं बाहेर पडूया. बिकॉज जास्ती नाही 4:15 साडेचार झालेले आहेत. तासाभरात आपण बाहेर पडू शकतो. पण बोलतात इकडे अंधार लवकर पडतो. जास्त पण आहे. हा. चलो. आणि इकडे टॅक्सी आहेत येल्लो कलरच्या टॅक्सी आहेत. म्हणजे कोलकाता म्हटलं की येल्लो तिकडे गेली. हा बऱ्याच आहेत येल्लो कलरची टॅक्सी. मायराचं शूट उद्यापासून आहे. आल्यानंतर जरा आराम आहे आपल्याला. सो हा ते एक सांगायचं होतं की इथे आम्ही निर्जाच्या शूट साठी आलोय आणि तिकडचं काही दाखवू शकत नाही. पण तरी टेलिकास्ट झाल्यानंतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिकडे काही आम्ही सीन शूट करताना काय मजा केली मस्ती केली ती टेलिकास्ट नंतर आम्ही तुम्हाला दाखवू. ऍट प्रेझेंट इथे कोलकातामध्ये आम्ही जे आउटडोर साठी आलो आहे त्याचे काही मस्ती मायरा आम्ही काय करणार ते तुम्हाला दाखवू. आम्ही 4-5 दिवस आहे आपण काय काय होतं जेवढं फिरता येईल आम्हाला जेवढं शक्य तेवढं आम्ही फिरून तुम्हाला दाखवू आणि इतर मज्जाही दाखवू. शूट संदर्भात जे काही आहे ना ते सगळं टेलिकास्ट नंतर एका वेगळ्या ब्लॉग मध्ये येईल. येस. हे आता आम्ही जी मजा मस्ती करतोय ट्रॅव्हल करतोय हे तुम्हाला या पुढील ब्लॉग्स मध्ये दिसत राहील. बट ऍक्च्युअली जे शूट मध्ये काय करते ती तिथे मस्ती काय करते ते सगळं वेगळा ब्लॉग येणार आहे टेलिकास्ट नंतर. आहे की नाही? खूप आहे म्हणजे मायराने प्रोमोच्या वेळेला मस्ती केलेली धमाल आहे ते आहे. पहिल्या दिवस तिचा जो होता निर्जन तो एक व्हिडिओ आहे. खूप काही अशी ग्लिम्स आहेत. है की नाही? येस. आणि मायराचा हा क्यूट असा हा ड्रेस आहे आणि हा आम्ही स्पेशली काल नॉटी मंकी मधून घेतला. आहे की नाही मायरा? हो खूप क्यूट दिसते आणि त्यामध्ये ती. आणि आम्ही तिघांनी व्हाईट घातलाय. ते टेनिस प्लेअर असतात ना टेनिस प्लेअर. हा तशी आपण ही वाटते तशी वाटते मायरा ना. हा. आणि ते छान छान मॅचिंग असे बोज घेतलेत. मायरा बो मिस मफेट. थांब एक मिनिट. मिस मफेट. मिस मफेट. आणि बरेच कमेंट येतात. बर्थडे व्लॉगला पण खूप कमेंट आलेले की माझा टॉप कुठून घेतलेला.
तर माझा टॉप आणि गौरवचा शर्ट आम्ही वेस्ट साइड मधून घेतलाय. ही शॉपिंग केलेली आपण. हा, जी काल आम्ही शॉपिंग केली आहे, काल परवामध्ये. बर्थडेच्या दिवशी पण शॉपिंग केली ना आपण. हा बर्थडेच्या दिवशी. येस. तू आपण शॉपिंग करायला गेलो, पहिली तर शॉपिंग होती. सो त्या बर्थडेच्या शॉपिंग मध्ये आम्ही तेव्हा सगळे हे कपडे घेतले होते. हा, तेव्हाच आम्ही हे वेस्ट साइडला घेतले होते. आणि इव्हन आजही आम्ही जे घेतलेले आहेत हे सुद्धा काल मी वेस्ट साइड वरनच घेतलेले आहेत. सध्या आम्हाला वेस्ट साइडचं कलेक्शन खूप आवडतं. आणि काही 2-4 कमेंट्स होत्या जे आम्हाला म्हणत होते दादाचा हा शर्ट खूप छान वाटतो. हो, मी वाचल्या. तुम्ही कालच्या व्लॉग मध्ये गौरवने एक क्लिप बनवून टाकली जी गाडीमध्ये शूट केलेली आणि त्याच्यावरती कमेंट आल्या की दादा तुझा शर्ट खूप छान दिसत होता. असं वेस्ट साइड मधनं घेतला पण छान वाटतो तो, है ना. चला आता आपण जरा फ्रेश होऊया, खाऊया काहीतरी आणि खाऊया. ओके. पॉलिसी के अंदर क्या प्रॉब्लम हुआ जो आगे प्रीमियम पे नहीं किया आपने? नहीं, कितना पैसा बाकी है मतलब इस पॉलिसी के अंदर अभी आपने जो प्रीमियम पे किया वो एक प्रीमियम आपने जमा किया है. आपके बाकी के बचे हुए 4 प्रीमियम आपको पे करके चलना है सर. हाँ ओके. ठीक है, क्योंकि पॉलिसी आपकी 15 साल की पॉलिसी थी. 5 साल आपको प्रीमियम पे करना था. ठीक है, आपने 21 साल प्रीमियम पे, इसका करंट वैल्यू 1,32,412 रुपए आपकी हो गई है. तो आपसे मैं अभी ये जानना चाहती हूँ कि इस पॉलिसी के अंदर आप क्या करना चाहते हैं? पॉलिसी को कंटिन्यू करके जो पॉइंट आपका बना हुआ है सर, आप इसे अपना विड्रॉल कराना चाहेंगे या जो पैसा जमा किया वो कैंसिल कराना चाहते हैं? नहीं, कैंसिल क्यों करें, आप विड्रॉ करा दीजिए ना. मेरा अगर फंड उसमें कुछ बना हुआ है. विड्रॉल के लिए देखिए, अगर आप कंटिन्यू नहीं करना चाहते, विड्रॉल अपनी पॉलिसी को कराना चाहते हैं ना सर, तो विड्रॉल के लिए मैं आपको बता दूं कि आपको पॉलिसी के अंदर अपना 3 साल का लॉगिन पीरियड कंप्लीट करके चलना होगा, जिसमें आपने पॉलिसी के अंदर 1 प्रीमियम अपना जमा किया हुआ है. ठीक है, अगर आप बाकी के बचे हुए 2 प्रीमियम और अपनी पॉलिसी के अंदर पे कर देते हैं तो आपके जो 2 प्रीमियम जाएंगे वो 50,000 के 2 प्रीमियम आपको पे करके चलना होगा 1 लाख रुपीज. ठीक है, जो 1 लाख रुपीज आप अपनी पॉलिसी के अंदर पे करेंगे उसके बिना पे आपको जो कंपनी पैसा रिटर्न करती है वो 2,32,412 रुपए कंपनी आपको रिटर्न करेगी, जो कि ये पैसा 90 डेज के अंदर आपको रिटर्न कर दिया जाएगा. पॉलिसी आपकी क्लोज कर दी जाती है. सो जेवण झालेलं आहे आणि काय नाही, खूप उघडी भूक लागली होती त्याच्यामुळे जेवणाचं काही शूट केलेलं नाही आहे. पण पोट भरलेलं आहे आणि आता वाजले आहेत 5:45 आणि आम्ही कॅब बुक केली आणि इकडनं आम्ही आता चाललो आहे कालीमातेचं जे मंदिर आहे तिकडे आम्ही चाललो आहे. सो ते बघूया. आणि अजूनही काही होतं गोष्टी पण दिवस छोटा आहे. हां, बंद होतं, 5 वाजता बंद होतं. अजून एक गोष्ट होती ते पण गट्ट बंद होतं. सो जवळच जे आहे ते कालीमाताचं मंदिर आहे आणि दिवस छोटा येते त्याच्यामुळे लवकरात लवकर काय बघता येईल ते बघू आपण. खूप काळ होत शूट पण आहे. चला जाऊया आपण. चल. हो, ओला उबर तर आहेच इथे. मेट्रो आहे. बघू आता. पण आता आपल्याला सेफ माहिती नाही म्हणून आपण सरळ डायरेक्ट ओला बुक केली. बघूया, 1-2 दिवस राहिलं की समजेल. सो हे तुम्हाला समोर जे दिसतंय हे आहे ट्रॅमचा हा ट्रॅक आहे. बट आता मी ड्रायव्हरशी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की आता इकडचे जे ट्रॅम्प आहे ते बंद आहेत. पण काही भागांमध्ये कोलकाताच्या काही भागात ट्रॅम्स आजही चालू आहेत. बघू, जर आपल्याला कधी वेळ मिळाला तर आपण ट्रॅमची सवारी नक्कीच करू. बट एट राइट नाउ ह्या रोड वरती तो नहीं है. ये कौन सा रोड बोल सकते हैं इसको? एरिया का नाम क्या है? तो गुड़िया हाट. हाँ, गुड़िया हाट. अच्छा, तर इकडे नाहीये. आपण बघू आता. आपण आता चाललोय कालीमाता मंदिर आहे तिथे चाललोय. काली घाट म्हणतात त्याला. तर तिथे जाऊया मंदिरात आपण. बघू काय होत आहे. सो आपण आता आहे मंदिर परिसरामध्ये आणि इथे ना ऍक्च्युली मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे टॅक्सी आम्हाला खूप लांब सोडायला लागली होती. सो मंदिराच्या परिसरामध्ये आपण आहे आता आणि जाऊया वरती मंदिरात देवीचं दर्शन घेऊया. आणि इथेही सेच आहे. इधर से आओ, इधर से आओ, इधर से आओ, इधर से आओ. हा,
हे आहे काली मातेचं मंदिर आणि इथे तुम्ही आता जे बघितलं ते आहे राधाकृष्णाचं ते मंदिर आणि पटकन दर्शन झालं, जास्ती वेळ लागला नाही. गेलो आणि 2च मिनिटात दर्शन झालं. फक्त काय आतमध्ये ते मोबाईल शूट करायला अलाउड नाही आहे म्हणून काय आतला शूट नाही करता आलं. सो हा आहे काली घाटचा परिसर आहे हा आणि जे काली माताचे जे मंदिर आहे त्याच्या बरोबर समोर आहे. हां तेच बोललो मग अशी मी कारण ना अलाउड नाही कॅमेरा तिथे. हे त्यांना ही नदी असावी, ओढा काहीतरी असावा, घाट, आणि त्याच्यावरती त्यांनी आता हे घाट तयार केलं आहे. चला ये चल. मायराला शूज नको असतात. हा जास्ती आवडतं. हा चला झटकन काळू झाला बघ. सो आम्ही केली आहे आता रिक्षा आणि आता रिक्षाने जाऊया आपण. चला सरक जराशी. चलो आपण काय इकडनं आता मेन रोड वरती जाऊया आणि तिकडनं कॅब पकडून हॉटेल. सो आपण इकडनं एक्झिट केलं होतं आणि आता आपण इथे कॅब बुक केली. ते कॅबसाठी वाट बघतोय आणि हा तो ट्रॅमचा काय म्हणतात रोड आहे. आता ही ट्रॅम्प येईल की नाही मला माहिती नाही, पण बघू आली तर नशीब समजायचं. आपण कॅबसाठी वाट बघतोय. चला सो आपण आता जाऊया रूममध्ये. रूममध्ये जाऊन फ्रेश होऊया आणि खाली जेऊया आपण आता. ओके मायरा. अरे काय झालं, हे झालं का परत लफडा? मोबाईल मध्ये ठेवलं नशीब. चला फ्रेश होऊया, जेऊया. हां आणि आपण ते सांगा की आम्ही दुपारी ते आमचं सकाळी आपण फ्लाईट पकडत होतो ती गडबड काय झाली. हां जेवून येऊन मग सांगूया. हां चल. येस येस येस. सो आम्ही फक्त मायरालाच चेंज केलं आहे बिकॉज जर आम्ही चेंज करायला बसलो असतो फ्रेश झालं तर मायरा झोपून गेली असती. सो वरती झाली ही बाई इकडची आली मायरा. म्हणून मग फक्त मायराला चेंज केल्याने आपण आता डिनर करूया. येस 8 वाजलेले आहेत. येस 9 पर्यंत झोपायचं. ओके मायरा अशी पोनी घातली की मायरा खूप मोठी झाली असं वाटतं. सो डिनरसाठी आम्ही आलोय खाली आणि डिनर मेनू आहे. हे साईडला व्हेज आहे. स्टीम राईस आहे. हे चिकन आहे, नॉनव्हेज सेक्शन आहे. हे चिकन मंचुरियन आहे. फिश तवा मसाला आहे. मटन आहे. सूप आहे इकडे. सॅलेड्स आहेत इकडे. ब्रेड आहे ब्रेड. डिझर्ट आहे डिझर्ट. सो डिनर झाला आहे आणि आता मायराला आम्ही पहिलं झोपवलं बिकॉज सकाळी तिला लवकर उठायचं. सकाळी तिचा 8:30चा कॉल टाइम आहे. सो तिला लवकर आम्ही झोपवलं आहे. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की आमची जी फ्लाईट बद्दल जी काय गडबड झाली ती तुम्हाला सांगणार आहे आम्ही. तर घरातनं आम्ही बरोबर निघालो. बरोबर नाही, थोडे 15-20 मिनिटं लेट असू आपण. तर 10 वाजता आम्ही निघालो होतो आणि वी वर सपोज टू रीच एअरपोर्ट बाय 10:55. ट्रॅफिक सगळं ते बघितलं आम्ही गुगल मॅपवरती. पण अचानक एवढं ट्रॅफिक झालं ना मुंबईमध्ये त्यावेळी त्या रोडला. आणि आम्ही 11:30 वाजता पोहोचलोय आणि आमची 12:10ची फ्लाईट होती. बाय द टाइम आम्ही चेक इन केलं तर चेक इन काउंटर क्लोज झाले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ही फ्लाईट बोर्ड नाही करू शकत
आणि आम्ही म्हटलं की आता गेलं, म्हणजे आता काही करूच नाही शकत आहे. तर तरी पण मी तिथे रिक्वेस्ट केली, त्यांच्याशी बोललो, त्यांच्या टीमशी, इंडिगोच्या स्टाफशी बोललो. मग त्यांनी आम्हाला एक पर्याय दिला की तुम्ही ती बॅग आहे ती घेऊन जा, चेक इन बॅगेज. बोर्डिंग गेटला त्यांनी मॅन्युअल चेक इन केलं आमचं त्या बॅगेचं, आणि ती बॅग आमच्याबरोबर आमच्याच बसमधनं ती आपल्या कार्गो होल्डमध्ये आली. सो त्याच्यासाठी मी इंडिगोचा पूर्ण जो स्टाफ आहे आणि त्या व्यक्तीचं मी आभार मानेन. मिस्टर गौरव आहे त्या व्यक्तीचं नाव, त्याही व्यक्तीचं नाव गौरव आहे. सो त्यांचा मी कालचं तुम्हाला ब्लॉगमध्ये नावाची लोक खूप हेल्पफुल असतात. येस. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक पाठवला होता की ह्या व्यक्तीबद्दल आपण उद्या बोलू. सो ती व्यक्ती आहे ज्यांनी आपल्याला हेल्प केलं होतं, आणि पूर्ण इंडिगोच्या टीमला खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला ती फ्लाईट बोर्ड करायला दिली. इवन दो वी वे लेट, बट पोचलो आपण. नाही तर काय सिम्पल आहे की ते म्हटले असते आपल्याला श्वेता, आहे की नाही, की नाही फ्लाईट हे झाली, मिस झाली, तुम्ही नेक्स्ट फ्लाईट बोर्ड करा. तर चांगलं होतं ते एक्सपिरियन्स. आणि इथे जसंच आम्ही कोलकात्यातनं बाहेर पडलो एअरपोर्टवरनं, असं भट्टी होती. प्लेन मधनं बाहेर पडलो. म्हणजे ते आपण नाही का ते एक्झिट मधनं बाहेर आपल्याला गरम 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 नुसतं. खूप गरम आहे इकडे. गरम म्हणण्यापेक्षा ना इथे ना ह्युमिडिटी खूप आहे, खूप घाम येतोय, खूप जास्ती घाम येतोय. आज 38 टेम्परेचर होतं, असं वाटत होतं की 45 वगैरे. येस, खूप खूप प्रचंड घाम येतोय. आणि आम्हाला आमच्या पण इकडे टीमने सांगितलं की तिला जेवढं डिहायड्रेट पासून वाचतो, म्हणजे तिला पाणी देत जा, निंबू पाणी किंवा कोकोनट वॉटर किंवा जे काही तिला पाणी जेवढं दिलं तेवढं देत राहा, जेणेकरून ती हायड्रेटेड राहील, डिहायड्रेट नाही होणार. सो बघूया आता काय कसं होतंय ते पुढचे दिवस. सकाळी 8:30 तिथं कॉल टाइम आहे, आणि उद्या हावरा ब्रिज वरती मायराचं शूट आहे. ब्रिज नाहीये, ब्रिजच्या घाटाच्या इथे खाली शूट आहे. तर बघू आता काय कसं होतंय ते आपण, आहे की नाही. येस, तिकडचं तर आता काही दाखवू नाही शकणार, ते तुम्हाला नंतर बघायला मिळेल. शूट संदर्भात जे काही आहे इट इज आफ्टर टेलिकास्ट. सो ते तुम्हाला टेलिकास्टच्या नंतरच दाखवू आम्ही. बट आम्ही इथे जे काही मस्ती मजा करतो आहे, कुठे इकडे फिरायला गेलो आहे, जसं की तुम्ही आता बघितलं की आम्ही त्या मंदिरात गेलो होतो, काली मातेच्या मंदिरात गेलो होतो. सो ते थोडं काली मातेच्या मंदिरातला आपला अनुभव काय, बघ ते मंदिरामधला असतो अनुभव. म्हणजे मी आपण कोणाला जज करण्यात काही पॉइंट नाहीये, पण ती लोक आपल्याला सोडतच नव्हते. म्हणून मला ते थोडं की तुम्ही 5,000 रुपये द्या, ते म्हणजे आम्हाला जायलाच देत नव्हते. तरी आधी आम्ही त्यांना 500 रुपये दिले की ते खूप असं इमोशनली हे करत होते की तुमच्यामुळे मंदिर चालतं वगैरे वगैरे बोलले. तर मग तिथे आम्ही त्यांना ठीक आहे 500 रुपये दिले. नंतर त्यांनी आम्हाला तिथून खाली उतरवलं, म्हणजे गाभाऱ्यात. तिथे त्यांनी म्हणजे आम्ही पाया पडले वगैरे, आणि नंतर ते ऐकायलाच तयार आम्हाला 5,000 रुपये द्या. आणि ते म्हणजे आता ते बघा, प्रत्येक आता कोणाकोणाचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय माहित नाही, मला ते नाही पटलं त्या गोष्टी. आणि मी सरळ हात जोडले, नमस्कार केला, त्यांना म्हटलं प्लीज ऐसा मत कीजिए आपने. ठीक आहे, मला त्यांनी गाभाऱ्यात येऊन दिलं, बरोबर आहे, बट 5,000 गाभाऱ्यात जायला पण आधी 500 रुपये घेतले होते आणि परत 5,000. तर ते मला नाही पटलं ते, पण आम्ही नाही दिले ते. आम्ही देवीला नमस्कार केला. आणि शेवटी ते ना श्रद्धा खूप महत्वाची आहे. तुम्ही लांबून जरी नमस्कार केला, गाभाऱ्यात येऊन जरी नमस्कार, आमची काय असं काही ठरलंही नव्हतं की आम्हाला गाभाऱ्यात जायचंच आहे. आम्ही तर मुखदर्शन घेऊन बाहेर पडणार होतो. गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं अंधारा असं केला. आत गेल्यानंतर मग आम्हीच त्याला 500 रुपये दिले. त्यांनी काय मागितलं, आम्ही त्याला 500 रुपये दिल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आम्हाला बोलला आम्ही आता, त्याला वाटलं की आता हा भरपूरच काय, त्याला पुढे घेऊन जाऊ. मग त्यांनी गाभाऱ्यात घेऊन गेला. बट काय याच्यामध्ये काय बोलणार काय, नाही तुम्ही नाही दिले, तेच मागत होते. हो 500 रुपये नाही, डोक्यावर हात ठेवला, ते बोलले 500 रुपये दे दो. तुम्ही नाही दे. आपण 100 रुपये मायराच्या हाताने तिथे याच्यात ठेवले आपण, जिथे पाया पडत होतो तिथे. पण ते बोलले की नाही 500 रुपये दो येते. मग तेव्हा दिले, आणि नंतर खाली उतरवलं त्यांनी, आणि तिथे 5,000 रुपये मागत होते. पण ठीक आहे, दर्शन छान झालं. शेवटी श्रद्धा खूप महत्वाची आहे. बाकी तुम्ही मनापासून जे काही प्रार्थना देवाकडे, असं मागू नाही शकत. असं मला वाटतं की प्रत्येक जण आपल्या श्रद्धेने देतो. कुणाची परिस्थिती असते, कुणाची नसते. कोण मग ज्याच्याकडे पैसा त्यालाच पाया पडायला मिळणार का, असं नाही, असं नसलं पाहिजे असं मला वाटतं. पण ठीक आहे, आपण कुणाला हे नाही करू शकत. पण तो एरिया मस्त होता. ते समोरची घाट होता, ते आपण रात्री गेलो होतो, त्यामुळे आपल्याला समजलं नाही श्वेता.
आणि तिथे तो ट्रॅमचा जो परिसर आहे, काय म्हणतात, आम्हाला ते ट्रॅम तिथे बघायला नाही मिळाली, पण मला खूप इच्छा आहे मायराला त्या ट्रॅम मध्ये घेऊन जायची. हा, आपल्याला जर कधी वेळ मिळाला तर ट्रॅम मध्ये एक व्हिक्टोरिया पॅलेसला आम्हाला जायचं आहे आणि एक सायन्स सेंटर आहे इथे, तर ते आम्हाला मायराला दाखवायचं. तो या 2-3 गोष्टी आहेत ज्या आम्हाला मायराला दाखवायच्या. त्याला शूट शेड्यूल मध्ये कसं वेळ मिळतोय त्यावरनं बघू आपण, है की नाही. सो आता आपण उद्या सकाळी भेटूया, आपण बघूया काय होतं. उद्या सकाळी 8:30चा कॉल टाइम आहे, बघूया आपण काय होतं, है की नाही. चलो बाय बाय, गुड नाईट.